नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 8 लेक्चर झालेले आहेत आणि हे 9th लेक्चर आहे। आपण कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड पाहत होतो आणि आपला प्रॅक्टिस सेट चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपलं काय सेकंड एक्झाम्पल आपण पाहत होतो। तर आपण ह्याच्या अगोदर बरेचसे एक्झाम्पल सोडवलेले आहेत आणि प्रॅक्टिस सेटमधले हे सेकंड एक्झाम्पल चालू आहे। तर पहा क्वेश्चन कसं सोडवायचं ते आपण डायरेक्टली पाहूया। तर सोल्यूशन पहा, पहिल्यांदा आपण काय करतो, क्वेश्चन हा जसा तसा एकदाच लिहून घ्यायचा। ठीक आहे, लिहिला त्याच्यानंतर हा x² + 2x - 5 = 0। त्याच्यानंतर आपण काय करत होतो पहा, याच्या अगोदर आपले भरपूर सारे एक्झाम्पल सोडवलेत, प्रॅक्टिस झालेली आहे। तर आपण आता थोडंसं फास्ट घेऊ। तर हे काय करत होतो आपण, जो c आहे तो आपण राईट हँड साईडला पाठवत होतो। तर पाठवून द्या, c म्हणजे हा इकडला कॉन्स्टंट टर्म। ठीक आहे, -5 हा तुमचा c आहे। याच्यामध्ये x² + 2x = तुमचा काय असणार आहे +5, -5 तिकडे गेला तर +5 होतो। त्याच्यानंतर आपण काय करत होतो, c तिकडे पाठवल्यानंतर राईट हँड साईडला आपण हा जो x चा जो कोएफिशिएंट आहे, x चा कोएफिशिएंट काय असेल तर तिथं आपण x चा कोएफिशिएंट त्याला 1 करत होतो। तिथं ऑलरेडी 1 आहे तर काही करायची गरज नाही। हे x चा कोएफिशिएंट 1 केल्याच्या नंतर आपण काय करत होतो, x चा कोएफिशिएंट 1 झाल्याच्या नंतर आपण काय करत होतो, थर्ड टर्म काढत होतो। काय करत होतो, थर्ड टर्म काढत होतो। थर्ड टर्मचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, थर्ड टर्म = काय असणार आहे, थर्ड टर्म = ब्रॅकेटमध्ये 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर। तर हे कोएफिशिएंट ऑफ x, हा जो x आहे त्याचा कोएफिशिएंट। तर याला पहा, थर्ड टर्म = 1/2 ला ब्रॅकेटमध्ये 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x काय आहे तुमचा 2 आहे, तर 2 ला 2 आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअरला स्क्वेअर। हा 2 कटेल तुमचा, हा 2 कटेल तर तुमचा = काय असणार आहे, इथं 1 उरला आणि 1 चा जर स्क्वेअर केला तर तुमचं 1 येते। ठीक आहे, 1 चा स्क्वेअर केला तर 1 येते। त्याच्यानंतर आपण काय करत होतो, हा जो 1 म्हणजे काही जे कोएफिशिएंट ऑफ x जो आलेला आहे त्याला आपण काय करत होतो, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडमध्ये ह्या इक्वेशनच्या याच्यात ॲड करत होतो। तर हे 1 आहे तर याच्यामध्ये ॲड करा। तर पहा, x² + 2x + 1 = 5 + 1। मी काय केलेलं आहे, फक्त हा जो 1 आहे ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। हा जो 1 आहे तो काय केलेला आहे, मी ॲड केलेला आहे। पुन्हा याला सोडवा, तर ह्याला सोडवा। पहा इथं काय येणार आहे तुमचं, ह्याला जर सोडवलं तर तुमचं हा जशाच तसा असेल, x² + 2x + 1 = तुमचा 5 + 1 काय होईल, 6 होईल। 5 + 1 काय होईल, 6 होईल। हे झाल्याच्या नंतर तुम्हाला एक माहीत आहे, तर हा तुमचा काय करेल, कशाचे तरी एखाद्या परफेक्ट फॉर्म्युल्यामध्ये बसेल। हे 2 फॉर्म्युले मी तुम्हाला काय सांगितले होते, कोणते फॉर्म्युले पहा इथं, a + b चा स्क्वेअर, a + b चा होल स्क्वेअर आणि a - b चा होल स्क्वेअर। तर पहा, a + b चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, ते a² + 2ab + b²। ठीक आहे, आणि ह्याचा फॉर्म्युला काय, ते a² - 2ab + b²। हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला 2 फॉर्म्युले माहिती आहेत। तर ह्या दोघांपैकी एकामध्ये बसते। तर कसं लिहायचं मी सांगितलं होतं, हा x² असेल तर त्याला आपण कसं इथं पहा, इथं लिहू आपण। ठीक आहे, इथून पहा पुढं पहा, तर कसं लिहायचं सांगितलं होतं पहा, हा x² असेल काय असेल तर त्याला x लिहायचं। त्याच्यानंतर इथं बघायचं, मायनस असेल प्लस असेल तर मायनस लिहायचं, प्लस असेल तर प्लस लिहायचं। इथं प्लस आहे तर प्लसला प्लस आणि त्याच्यानंतर बीचा काय करायचं, बीचा ह्या b² असतो ह्याचा अंडररूट घ्यायचं। जर तुम्ही 1चा अंडररूट घेतला तर 1च येते, त्यामुळं काही फरक पडत नाही। म्हणजे तुमचा x + 1 चा स्क्वेअर काय असणार, x + 1 चा स्क्वेअर = हा तुमचा 6, हा तुमचा 6 ला 6 ठेवून टाकायचे तुमचं, बरोबर आहे। म्हणजे हे आणि तुमचं हे काय आहे, सेम आहे। या दोघांमध्ये काही फरक आहे का, काही फरक नाही। म्हणजे हा x² + 2x + 1 ह्याला मी काय केलेलं आहे, x + 1 चा स्क्वेअर लिहिलेला आहे। ह्याला जर सोडवलं तर तुम्ही म्हणजे x² + 2ab म्हणजे 2x + 1 हे येणार आहे आणि हा 6 इकडं राहणार आहे। त्याच्यानंतर हे एवढं जर सोडवणं झाल्याच्या नंतर आपण काय करत होतो, ह्याचा स्क्वेअर रूट घेत होतो। दोन्ही बाजूचा आपण काय करत होतो, स्क्वेअर रूट घेत होतो। टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स। तर दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट्स घेतो। स्क्वेअर रूट घेतल्या, स्क्वेअर रूटमध्ये लिहा x + 1 चा स्क्वेअर = अंडर रूटमध्ये काय तुमचा 6। पहा,
तर हा तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, हा स्क्वेअर असला आणि हा स्क्वेअर रूट असेल तर ते कटून जातो. ठीक आहे, हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कटला तरी तो उरला तुमचा x+1 आणि हा 6 स्क्वेअर रूटमध्ये आहे तर तो जशाच तसा तुमचा 6चा स्क्वेअर रूट राहिला. आपण ह्याला काय लिहू शकतो, काय लिहू शकत नाही आणि काही फोल्ड करून काढू शकत नाही. म्हणजे ह्याला तुम्ही काय लिहू शकता, काय लिहता येत नाही तुम्हाला, काही आहे का नाही, परफेक्ट स्क्वेअर आहे का कशाचा नाही आहे. ठीक आहे, तर त्यामुळं हा √6ला तुमचा √6 असेल. आणि जेव्हा तुम्हाला हे जे स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतो आपण हे, तेव्हा काय करायचं, तुम्हाला प्लस और मायनस लिहायचं न चुकता, हे प्लस और मायनस लिहायचं. तर तुमचं म्हणजे का 1ला काय करा, तिकडं पाठवा. जर 1ला पाठवलं तर x काय असेल, प्लस और मायनस √मध्ये 6+1, हा +1चा इकडला +1 होता, इकडे गेला तर -1 होईल आणि तो तुम्हाला काय करायचं, बाहेर लिहायचा, √च्या बाहेर लिहायचे. ठीक आहे, तर ह्याला पुन्हा तुम्ही काय करू शकता, सिम्प्लिफाय करून लिहू शकता. x हा +6 का असेल, तुम्ही कसं लिहू शकता, +6 -1 और का असणार आहे तुमचं x -√मध्ये 6 -1. हे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. हे तुम्हाला काय मिळाले, तर 2 रूट मिळालेले आहेत. काय मिळाले आहेत तुम्हाला, 2 रूट मिळाले आहेत. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन काय लिहायचे, हे तुमचे आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन काय झालेला, हा पण तुमचा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन तुमचा राहतो क्वेश्चन नंबर 3, तर तो पण क्वेश्चन आपण काय करू, घेऊन टाकू. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे तुमच्या बोर्डवर, पहा. तर काय आहे, तुमचा क्वेश्चन नंबर 3 आहे आणि हा प्रॅक्टिस सेटमधला आपला लास्ट क्वेश्चन आहे. कारण आपण 4th, 5th आणि 6th जो काही क्वेश्चन आहे ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, सॉल्व केलेला आहे. तर हा तुमचा लास्ट क्वेश्चन असणार आहे या प्रॅक्टिस सेटमधला. तर पहा सोल्युशन पहिल्यांदा आपण काय करत असतो, जशाच तसा एकदाचा क्वेश्चन लिहून घेत असतो. तर लिहून घ्या, m² - 5m =-3. आता आपण काय करत होतो, हा c आहे, इकडं राईट हँड साईडला पाठवत होतो, पण या इक्वेशनमध्ये तुम्हाला c ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे, राईट हँड साईडला दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायची चेंजेस काही गरज आहे का नाही. त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर आपण काय करत होतो, हा जी तो काही एक्सचा कोइफिशियंट, आता एक्स नाही तर m दिलेला आहे, तर mचा कोइफिशियंट तुम्हाला 1 बनवायचा आहे. तर तो पण तुमचा mचा कोइफिशियंट काय आहे, 1 ऑलरेडी दिलेला आहे. त्याच्यानंतर मग डायरेक्टली आता तुम्हाला काय करायचं, आता दोन्ही पहिलं काम तुम्हाला काय करायचं, राईट हँड साईडला पाठवायचं. स्टेप 1 पण कंप्लीट आहे तुमच्या याच्यात, स्टेप 2 पण कंप्लीट आहे. मग आता तुम्हाला स्टेप 3मध्ये काय करायचं, थर्ड टर्म काढा तुम्ही. थर्ड टर्म आहे का नाही, थर्ड टर्म = तुमचा फॉर्म्युला काय आहे, थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय आहे, ब्रॅकेटमध्ये हाफ इंटू कोइफिशियंट आहे का नाही, कोइफिशियंट ऑफ का असणार आहे, तुमचा एक्स घेत होतो, पण आता आपल्याला हे m आहे याच्यामध्ये व्हेरिएबल, कोइफिशियंट ऑफ m ब्रॅकेटचा स्क्वेअर = पहा तुमचा हाफला हाफ, ब्रॅकेटमध्ये हाफला हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ m, कोइफिशियंट ऑफ m तुमचा काय आहे, -5 आहे आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा ब्रॅकेटमध्ये क्लोज झाला आणि हा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर ह्याला सोडा तुम्ही, ह्याला जर सोडवलं तर काय असेल, तुम्ही ह्या ब्रॅकेटमध्ये -5/2 येईल तुमचं, काय असेल, -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, 1 × -5 आणि हा 2 तुमचा खाली असेल, याचा स्क्वेअर करा तुम्ही. स्क्वेअर केल्यावर सोडवल्यावर काय येईल, 5चा स्क्वेअर करा 25 येईल आणि 2चा स्क्वेअर करा 4 येईल. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांना माहीतच असेल, खूप वेळेस सांगितलेलं आहे मी, तर कोणत्याही संख्येचा जर स्क्वेअर केला तुम्ही तर ती पॉझिटिव्ह स्क्वेअर असतो. म्हणजे निगेटिव्ह संख्या असेल किंवा पॉझिटिव्ह संख्या असेल, त्याचा जर स्क्वेअर केला तर तो संख्येचा स्क्वेअर काय येतो, ऑलवेज पॉझिटिव्ह येतो. तर 25/4 हे आलेले. त्याच्यानंतर आपण हे 25/5 हे आपण कशात ॲड करायचं, ह्याच्यात राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला काय करायचं, आपल्याला ॲड करायचं. तर करा मग. तर काय असेल तुमचं, m² - 5m + 25/4 = तुमचं -3 + 25/20 हां हे असं असणार आहे, 25/4 -3 इथं आहे आणि +25/4 हे ॲड केलं. तर ह्याला काय करा, सॉल्व करा तुम्ही. हा तुम्हाला एक परफेक्ट स्क्वेअरमध्ये मिळालेला आहे आणि ह्याला सॉल्व करून घ्या. तर हा कशाचा स्क्वेअर आहे, कसं सोडवायचं हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आता सगळ्यांना यायला पाहिजे, पुन्हा सांगायची काही गरज नाही. तर हे कशाचं, हे जे असते ते काय करायचं आपल्याला, हा m² असेल तर फक्त इथे m घ्यायचा, घेतला. त्याच्यानंतर साईन काय घ्यायचं, पहा इथं मायनस असेल तर मायनस घ्यायचं, प्लस असेल तर प्लस घ्यायचं. इथं मायनस आहे तर आपल्याला मायनस घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा जो b आहे त्याला आपण √मध्ये टाकायला सांगितलं होतं.
तर बीला अंडर रूटमध्ये टाकून पहा आता तुम्ही, तर काय 25/4, 25/4 ह्याला अंडर रूटमध्ये जर टाकलं तर ह्याचा अंडर रूट काय निघणार आहे पहा, स्क्वेअर रूटमध्ये टाकले आपण आहे का नाही, स्क्वेअर रूटमध्ये टाकल्यानंतर याचा अंडर रूट काय निघणार आहे, 25चा निघणार आहे 5 आणि 4चा निघणार आहे 2, कारण हा 2चा स्क्वेअर 4 आहे आणि 5चा स्क्वेअर 25 आहे, तर हे तुम्हाला निघालेलं आहे. तर त्याच्यानंतर म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे, m-5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे याचा स्क्वेअर आहे. हे कळलं तुम्हाला, म्हणजे ह्याचा स्क्वेअर जर केला तुम्ही, ह्याचा स्क्वेअर केला तर हे मिळणार आहे तुम्हाला. हे मिळालं त्याच्यानंतर इकडल्या साईडला तुम्हाला काय करायचं, सॉल्व करायचं याला, तर याला सॉल्व करून घ्या तुम्ही. तर सॉल्व केलं पहा काय आहे ते सॉल्व करायचं पहा, इजिकल टू काय असणार आहे तुमचा, हा -3 याच्या खाली काय नाही म्हणजे तुमचा काय असतो 1 असतो, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. मग काय करायचं, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि ह्या दोघांचं खालच्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. जसं की पहा, तर मायनस काय असेल तुमचं पहा, इथं जसं सोडून दाखवतो मी तर रफमध्ये तुम्हाला इथं सोडून दाखवतो. तर ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, -3 × 4 असेल तुमचं, प्लसला प्लस 1 × 25 असेल आणि तुमचं खाली काय असेल 1 × 4 असेल. आता डायरेक्टली मी काय करतो, हे सगळं लिहित बसत नाही, स्टेप वाढतील आपल्या, डायरेक्टली मी याचं मल्टिप्लिकेशन करून लिहितो. -3 × 4 तुमचा काय असेल -12 असेल, इथं प्लस 25 असेल, 1 × 25 तुमचा काय होईल 25, 1 × 4 काय असेल तुमचा 4 असेल. डायरेक्टली मी ते लिहिलेलं आहे, ह्याच्यावरून आलेलं आहे. हे कसं करायचं कळेल, म्हणजे ह्याला सोडवल्यावर ते मिळालेलं आहे तुमचं, हे मी मिटवून टाकतो. तर इथपर्यंत तुम्हाला काही शंका आहे का, काही शंका डाऊट काही नसणार आहे. तर ह्याला पुन्हा सोडून घ्या तुम्ही. तर हा जशाच तसं लिहत चला, m-5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअरला ब्रॅकेटचा स्क्वेअर, ठीक आहे, हे आपल्याला लिहितच जावं लागणार आहे जोपर्यंत इकडलं सॉल्व होत नाही. तर -12 आणि +25 तर तुमचा काय उरेल काय 13 उरेल, अपॉन 4ला 4, ह्याला सॉल्व करा म्हणजे 25मधनं जर 12 गेला तर 13 उरले. ठीक आहे, तर हे मिळालेलं आहे तुम्हाला. याच्यानंतर आपण काय करत होतो, आता हे झाल्याच्या नंतर हे पूर्ण इकडल्या साईडचं सॉल्व केल्याच्या नंतर आपण काय करत होतो, स्क्वेअर रूट घेत होतो. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, लिहा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स, दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे. तर स्क्वेअर रूटमध्ये लिहा एक बारचं, ठीक आहे. मग m-5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इजिकल टू ब्रॅकेटमध्ये काय असेल तुमचं 13/4, ठीक आहे. तर हा काय होतं तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, हा स्क्वेअर कटतो आणि हा स्क्वेअर रूट करतो, म्हणजे इथं काय उरते तुमचं m-5/2 उरलेला आहे. इथं काय उरलेलं आहे m-5/2 इजिकल टू, आता हा 4चा जर स्क्वेअर रूट घेतला तर 2 येतो, बरोबर आहे, कारण 2चा स्क्वेअर 4 आहे आणि 13 कशाचा स्क्वेअर नाही, त्याच्यामुळे काय येणार ह्याला सोडलं तर प्लस और मायनस, हे प्लस और मायनस लिहायचं. जेव्हा स्क्वेअर रूटच्या बाहेर काढतो तेव्हा लिहायला सांगितलं मी तुम्हाला. अंडर रूटमध्ये 13, अंडर रूटमध्ये काय असणार आहे तुमचं 13 /2, ह्याला सोडवल्यावर म्हणजे 13चा कशाचा स्क्वेअर, म्हणजे 13 कशाचा स्क्वेअर नाही, त्यामुळे अंडर रूट 13 असेल आणि 2चा स्क्वेअर 4 आहे, तर हे मिळाले तुम्हाला. मग ह्याला काय करायचं तुम्हाला, हा -5/2ला तिकडल्या साईडला पाठवायचं आहे. तर तिकडल्या साईडला पाठवा, तर काय करू तुम्हाला आपल्याला जागा कमी पडणार आहे, तर आपण काय करू त्याला इकडं घेऊ आणि सोडू. ठीक आहे, तर मी इथं लिहितो ते पहा सगळं. तर हे क्वेश्चन कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आपण पाहत होतो आणि ही मेथड जी आहे थोडीशी अवघड मेथड आहे, सगळ्यांना अवघड जाते, त्याच्यामुळे थोडंसं मी सगळेच एक्झाम्पल घेतले आणि थोडंसं सगळ्यांनी तुम्ही काय करा काळजीपूर्वक लक्ष द्या आणि सगळे एक्झाम्पल तुम्ही एकदा दोन वेळेस सोडवा आणि 1-2 वेळेस सगळे व्हिडिओ पाहत चला, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त क्लॅरिटी येईल. तर काय करायचं, ह्या -5/2ला तिकडं पाठवा, तर काय येईल तुमचं पहा, m इजिकल टू हा -5/2 तिकडं पाठवतो, प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 13 /2, हा -5/2 तिकडे गेला तर +5/2 होईल, काय होईल तुमचा +5/2 होईल. तर ह्याला सोडवा तुम्ही, म्हणजे m इजिकल टू काय असणार आहे, तर हा डिनॉमिनेटर जेव्हा दोन्ही याचा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा दोन्हीपैकी एक घ्यायचं आणि वरल्याचं ॲडिशन असेल तर ॲडिशन करा, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. तर काय असणार प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 13 + 5 /2. तर हा एक घेतला, वरल्यांची आपण ॲडिशन केली आणि कंप्लीटला म्हणजे याच्या खाली लिहिलेले, बरोबर. आता मला सांगा, आता अंडर रूट 13 आणि 5 आपण ॲड करू शकत नाही, करताच येत नाही आपल्याला, ठीक आहे. तर त्याला जशाच तसं ठेवा, म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं, म्हणजे m इजिकल टू आयदर काय असेल तुमचं प्लस अंडर रूट ऑफ 13 + 5 /2
और यम इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे मायनस अंडर रूटमध्ये 13 प्लस 5 डिवायडेड बाय 2. तर हा प्लस आपण लिहित नसतो, प्लस 13 लिहायची काय गरज नाही, काय नाही म्हणजे प्लसच असते, त्यामुळे हे मिटून टाका. म्हणजे प्लस 13 प्लस 5/2 किंवा यम इज इक्वल टू मायनस 13 प्लस 5/2. याला आपण तुम्ही व्यवस्थित लिहायचं असेल तर लिहू शकता. यम इज इक्वल टू प्लस 5 स्टार्टिंगला लिहा प्लस अंडर रूटमध्ये 13 डिवायडेड बाय 2 और यम इज इक्वल टू हा प्लस 5 स्टार्टिंगला लिहा 5 मायनस अंडर रूटमध्ये 13 डिवायडेड बाय 2. हे आणि हे सेमच आहे, फक्त मी थोडंसं व्यवस्थित लिहिलेले. मग काय आहे आर द रूट्स ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे काय तुमचे 2 रूट आलेले आहेत. काय आहे तुमचा +5 आहे का नाही, +5 प्लस अंडर रूट 13/2 आणि तुमचा 5 मायनस अंडर रूट 13/2 हे तुमचे 2 रूट मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे हा तुमचा अशा प्रकारे काय झालं कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आपण सोडवलेला आहे. याच्यामधले सगळेच्या सगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत, कोणतंही एक्झाम्पल राहिलेलं नाही. ठीक आहे. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे हा कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड कळले असेल. ह्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. फॉर्म्युला आपण फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला बघणार आहोत. पहिल्यांदा आपण फॅक्टरायझेशन मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं, ज्याचे फॅक्टर पडत नाही त्याच्यासाठी आपण काय केलं, हे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड यूज केली. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यापेक्षा सोपी म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला आपण एक पाहणार आहोत. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॉर्म्युलेच्या मेथडनं कसं सॉल्व करायचं ते आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.